नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शेख फरीद बजरा येथे दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार मोर्चा। महूर तालुक्यातील शेख फरीद बजरा येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीला कायमस्वरूपी आळा घालावा या मागणीसाठी गावातील महिलांनी एकत्र येत एल्गार मोर्चा काढण्यात आला। हातात फलक आणि घोषणाबाजी करत गावामध्ये रॅली काढण्यात आली। महिलांनी दारूबंदीची मागणी केली। दारू बंद करा, संसार वाचवा, व्यसनमुक्त गाव हाच आमचा निर्धार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। महिलांनी दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असून घरगुती हिंसा व कौटुंबिक कलह वाढत असल्याची भावना व्यक्त केली। मोर्चानंतर संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले। गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला। या मोर्चात गावातील मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। दारूमुक्त आणि व्यसनमुक्त गाव घडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। हनुमान मंदिर सभा मंडप या ठिकाणी बैठक घेण्यात आली व या बैठकीमध्ये दारूबंदीसाठी सर्वानुमते ठराव पास करण्यात आला। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेख फरीद बजराचे सरपंच दीपक संभाजी केंद्रे, पोलीस निरीक्षक बाबूसाहेब जाधव, सचिव कृष्णा कराड, बीड जमादार खंदारे, पंचायत समिती अधिकारी शेषराव ससाने, सय्यद, तलाठी ओमप्रकाश तवर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तेलंगे सिंगारे, पत्रकार मनोज कीर्तने, आरोग्य सेविका सुनीता चौधरी, उपसरपंच पुष्पाताई सुखदेव रणमले, सामाजिक कार्यकर्ते किसन जगदाळे, सुनील फड, साईनाथ नागरगोजे, गजानन दत्ता केंद्रे व मोठ्या संख्येने महिला व तरुण मंडळी यावेळी उपस्थित होते।